जात असताना आपल्याला एक सुप्रसिद्ध यूट्यूबर प्रशिल मध्ये भेटले आहे। जोराचा पाऊस चालू झाला आहे। अच्छा लग रहा है ट्रैकिंग के लिए, बहुत बढ़िया। आप व्यू पहा, खतरनाक व्यू आहे। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लवर्स ऑन जर्नीमध्ये। तर मित्रांनो, जस्ट मी आता तामिनी घाटमध्ये एंटर केलं आहे आणि तामिनी घाटमध्ये एंटर करताच हे माझ्यासमोरचं दृश्य आहे। हे पहा, हे तामिनी घाटमध्ये आल्याच हे समोर हे असं आपल्याला दृश्य पाहायला भेटतं आहे। खूप सुंदर असा हा वॉटरफॉल आहे। आणि मित्रांनो, तामिनी घाटमध्ये जस्ट एंटर केल्या आपल्याला असं दृश्य पाहायला भेटतं आहे। तर मग विचार करा की आणखीन आपल्याला पुढे जायचं आहे, तर पुढे गेल्यावर आणखीन आपल्याला काय काय पाहायला भेटेल। आणि मित्रांनो, मी तामिनी घाटमधील एक हिडन प्लेस एक्सप्लोर करायला जातो आहे। ते या 2024मध्ये खूप चर्चेत आहे। त्याचं नाव आहे सावळ्या घाट। तर ते सावळ्या घाट आता आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। त्या सावळ्या घाटला कसं जायचं, कुठून जायचं, हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल। तर चला आता आपण इकडून जाऊयात। आणखीन आपल्याला इकडून 30 मिनिटं पुढे जायचं आहे। मित्रांनो, सावळ्या घाटला जात असताना आपल्याला एक सुप्रसिद्ध यूट्यूबर प्रशिल मध्ये भेटले आहे। हे पहा, मला ना म्हणजे आता तामिनी घाटात होतो। हे पहा, आपल्याला प्रशिल बायको भेटले आहे, सुप्रसिद्ध आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। भारी वाटलं तुला इकडे भेटून। हां, थँक्यू सो मच। कुठे चालले तुम्ही आता? सावळ्या घाटला। अरे जाऊन बेस्ट। आता ते लोक पण चालले आणि आज लोकांची गर्दी कमी आहे, पण आरामशीर येतात। जिथे जाताना थोडा स्लिपरी आहे इकडे। हां, बाकी आता तुमचाच व्हिडिओ पाहून मी इकडे चाललो आहे। थँक्यू मित्रांनो, आज गाठ भेट झाली नक्की। खूप दिवसापासून वाट पाहत होतो यांना भेटायला। आता भेटलो यांना, बरं वाटतंय। थँक्यू सो मच। आणि बेस्ट, जा आरामशीर जा आणि काळजीपूर्वक जा, हळूहळू। ठीक आहे, चालेल, ठीक। तर मित्रांनो, दादाच्या चॅनलवर जे पण व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी दादाचे व्हिडिओ बघा। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर याला जास्तीत जास्त शेअर करा आणि या दादाला सुद्धा तेवढाच प्रेमाने सपोर्ट द्या। ठीक आहे, थँक्यू। मित्रांनो, खूप भारी वाटतंय प्रशिलला भेटून, खूप भारी वाटतंय। तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। त्याला पाहून अशी एनर्जी आली ना अंगामध्ये, पण काय तुम्हाला सांगू शकत नाही। खतरनाक ती मजा येते मला आता ब्लॉग करण्यासाठी। आणि आता मी त्याचा व्हिडिओ पाहून सावळ्या घाटला जात होतो। खूप भारी व्हिडिओ बनवत होतो। जोराचा पाऊस चालू झाला आहे। असंच पाऊस आला तर आणखीन मजा येईल, कारण की सावळ्या घाटमध्ये पाऊस आला तर आणखीन तिकडचा व्ह्यू पाहण्यासाठी खूप मजा येईल। इकडून अर्धा तास पुढे आल्यावर आपण इकडे येऊन पोहोचतो। हे माझ्या मागे पाहता हे बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपच्या जस्ट समोर हा एक रूट आहे। आपल्याला या रूटने पुढे जायचं आहे आणि या रूटच्याच बाजूला हे लँडमार्कसाठी हे जय मल्हार हॉटेल तुम्ही लक्षात ठेवा। इकडून जर येत आहे तर तुम्ही हे पुण्यावरून रस्ता येतो, हा इकडून पुण्यावरून येत आहेत आणि या रूटने जो येतो तो आपण या रूटने आलो आहे। तर आता आपल्याला या रूटने सरळ पुढे जायचं आहे। मित्रांनो, त्या जय मल्हार हॉटेलपासून 10 मिनटं पुढे आल्यानंतर आपण या पॉईंटला येऊन पोचतो। या पॉईंटला आल्यावर इकडे अजून एक बस स्टॉप दिसेल आणि इकडून एक वाट जाते सरळ आणि इकडे एक वाट जाते। ही जी वाट जाते ती कुंडलिका व्हॅलीकडे जाते आणि ही जी वाट आहे ती आपल्याला या वाटेने सावळ्या घाटकडे जायचं आहे। तर चला आता आपण या रूटला फॉलो करत आपण सावळ्या घाटकडे जाऊयात। आणि मित्रांनो, इकडून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक परतेवाट गाव लागेल। तिकडे आपल्याला आपली बाईक ते पार्किंग करून आपल्याला तिकडून आपली ट्रेकिंगची सुरुवात करायची आहे। वाट भरपूर छोटीशी आहे। इकडून आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे पुढे। हे पहा, तुम्ही बघू शकताय, खूप छोटीशी वाट आहे इकडे। तर इकडे येत आहे तर सावकाश या। हे आहे पार्किंग एरिया। इकडे आपल्याला आपली बाईक पार्क करायची। पुढे घेऊ।
वरती वरती नाही, या साईडला जा. वर. बस. आता आपण परातेवाडी गावामध्ये आलो आहोत. आपण आपली बाईक इकडे पार्क केली आहे आणि हे माझ्या मागे पाहता हे एक घर आहे. त्या घरामध्ये इथे आपण बाईक पार्क केली, त्याचे हे चार्जेस घेतात. मित्रांनो, आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. ट्रॅकिंगला जात असताना इकडे थोडंसं वाट चुकू शकते. तर हे पहा, मोठा एक टावर आहे. टावरच्या जस्ट बाजूने असं आपल्याला इकडे सरळ यायचं आहे. इकडे आल्यावर हा जो बंगला आहे ना, त्या बंगल्याच्या जस्ट सरळ असं आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. धुके खूप असल्या कारणामुळे इथे रस्ता दिसत नाही आहे. तर चला आता आपण त्या रूटला फॉलो करत करत पुढे जाऊया. समोरचं आपल्याला काहीच दिसत नाही आहे. अशी ही पायवाट आहे. या पायवाट्याला आता फॉलो करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि समोर पहा, काहीच दिसत नाही आहे. पूर्ण धुक्यांनी असं वेढलं गेलेलं आहे हा गड. त्या पायवाट्यातून पुढे येत असताना कुठेच जायचं नाही, फक्त आपल्याला या पायवाट्याला फॉलो करत करत पुढे जायचं आहे. एकदम सरळ आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. चालत चालत पुढे आल्यानंतर आपल्याला हे असा हा बोर्ड लागेल. पुढं दिसला तर समजायचं की आपण बरोबर दिशेने चाललो आहे. तर आपल्याला असं पुढे पुढे जायचं आहे. तिकडे जो बोर्ड होता, त्या बोर्ड क्रॉस करून पुढे आल्यानंतर इकडे जे रिलिंग दिसते, ते रिलिंग क्रॉस करून असं गोल फिरत फिरत आपल्याला या वाटेने असं इकडे येऊन असं सरळ इकडे जायचं आहे. गेल्या 2 आठवड्यापूर्वी प्रसिल इकडे आला होता, तेव्हा त्याने हे सर्व रेबिन या पूर्ण ट्रॅकवर बांधले. तर त्याने हे काम मस्त केलं आहे आणि तसं तो व्हिडिओ पण खूप भारी काढतो. तर त्यामुळे इन्स्पायर होऊन मी पण इकडे आलो. त्याचाच व्हिडिओ पाहून मी इकडे आलो आहे. आपल्याला इकडे एक हे झाड दिसेल. त्या झाडच्या बाजूने असं हे खाली जाणारी वाट आहे. त्या वाटेने आपल्याला खाली जायचं आहे. पण इकडून जाताना थोडं सेफ्टीची काळजी घेऊन जावा, कारण की हे पूर्ण असं खाली उतरायचं आहे आणि पाऊस पडल्या कारणामुळे खूप स्लिपरी झालं आहे हे. तर शक्यतो काळजी घेऊनच इकडे खाली जा. किती लांब आहे अजून इथून? आणखी 25 मिनटं लागतील. मजा आणि त्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे इकडून आपल्याला आणखीन 25 मिनटं लागतील बोलले. पण मला तर वाटत नाही आपण 25 मिनटात पोचू, कारण की पाऊस सतत चालू आहे आणि अशा वाटेतून जायचं बोलल्यावर इम्पॉसिबल आहे आपल्याला 25 मिनटात तिकडे पोचणं. आणि प्लस आपण व्हिडिओ काढत जातो आहे म्हटल्यावर आपल्याला अजून उशीर होणारच आहे. तर चला पाहूयात किती वेळ लागतो आपल्याला तिकडे जायला. तिकडून खाली आल्यानंतर आपल्याला इथे मध्येच हे 2 टाक्या लागतात आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. धुके असल्या कारणामुळे काहीच दिसत नाही. आणि हा माझ्यासोबत आज ट्रॅकिंगला पार्टनरमधून आलेला आहे. कसं वाटतंय? नाव काय तुझं? कुठून आलाय? किधर से आए हो आप? गुजरात से. अच्छा लग रहा है ट्रैकिंग के लिए? बहुत बढ़िया. बहुत दिन बाद आए लगता है आप ट्रैकिंग पर. इसके लिए थक रहे में आया था अभी. इसलिए रुक रुक के आ रहे हो. जबरदस्त. तर गाईज, आजच्या ट्रॅकला हा माझा पार्टनर आहे. धोका असल्या कारणामुळे इथे सर्वजण इथेच थांबलेत. तर पुढे जाऊ की नको हा प्रश्न पडला आहे. अर्धा तास झाले इथे मी थांबलो आहे, पण धुके काय जात नाही आहेत. तर बघूयात, अजून 15-20 मिनटं इथेच थांबूयात. धुके गेले तर आपण ट्रॅकिंग करायला पुढे जाऊयात, नाहीतर बघूयात काय होतं ते. आता बघू. आता इतक्या लांबून तर आलो आहे आपण, परत जाऊ तर वाटणार नाही. तर थोड्या वेळ वाट पाहूयात आणि आपल्या ट्रॅकिंगला सुरुवात करूयात. थोडंसं आता वेदर क्लिअर झालं आहे, तर आता ते लोक जायला निघालेत. तर चला आता आपण पण जाऊयात. अर्धा तास थांबलो आहे. अर्धा तास इथे वाट पाहिली. आता थोडंसं कुठे क्लिअर झालं आहे म्हणून आता जातो आहे मी. तर इथून जात असताना गाईज सांभाळून
तर इकडून प्लीज सांभाळून जा. इकडून असं थोडंसं पुढे आल्यानंतर आपण या जागेत येऊन पोचतो. या जागेत आल्यानंतर आपल्याला इकडे आणखीन एक पिण्याचं टाकं लागेल. पावसाळ्याचं पाणी पूर्ण याच्यामध्ये जातं आहे, तर हे पाणी तुम्ही आता पिऊ शकता. पण पावसाळ्यानंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येणार नाही, तर आता तुम्ही हे पाणी पिऊ शकता. गाईज, हा जो पोर्शन आहे, हा जो कातळात भरलेला शिड्या आहे, तर या शिड्या खाली उतरून आपल्याला असं पुढे जायचं आहे. मग हे पूर्ण असं समोर दाट जंगल लागेल. या जंगलातून असं आपल्याला पुढे जायचं आहे. या रूटवर प्रत्येक जागेत असे रेपिन्स बांधले गेले आहेत. त्याला फॉलो करत करत आपण आपल्या ट्रॅककडे जाऊ शकतो. मित्रांनो, आजच्या ट्रॅकला माझा पार्टनर म्हणून हा एक मला इथे एक फ्रेंड्स भेटला आहे. तो माझ्या आज पूर्ण ट्रॅकमध्ये सोबत असणार आहे. तो 8 वर्षानंतर ट्रॅकिंगला आला आहे. पहिल्यांदा म्हणून त्याला दमायला होत आहे. मी पण आज एकटाच होतो. आपण एकटाच आला आहे म्हणून मी बोलला चला सोबतच जाऊयात. म्हणून आज आम्ही सोबतच आज हा सावळेघाट ट्रॅक पूर्ण कंप्लीट करणार आहोत. पूर्ण दाट फॉरेस्ट आहे. हा जो पोर्शन आहे थोडासा कठीण आहे. वरती चढत असताना पर्यटक लोकांची पाय घसरत आहेत, कारण की पुरं खडी असल्या कारणामुळे पाय घसरत आहेत. तर वरती चढण्यासाठी अवघड जात आहे. ते पहा, ते लोक कसं हळूहळू झाडांच्या साह्याने असं वरती जात आहेत आरामसे. मित्रांनो, आता आपल्याला इकडून असं खाली जायचं आहे, तर चला. उधर से जाना आराम से, बैठ के ही जाओ नहीं तो. हा पूर्ण ट्रॅक हा आपल्याला असं खाली जायचं आहे. नंतर रिटर्न येताना आपल्याला क्लाइम्बिंग करून वरती यावं लागणार आहे. तर आता असं संपूर्ण ट्रॅक आपल्याला असं खालीच जायचं. पाऊस आल्या कारणामुळे खूप पाय स्लिप होते इकडे. आराम से आराम से आराम से आराम से. मित्रांनो, संपूर्ण जंगल हे अंधारबन रेंजमध्ये मोडत असल्या कारणामुळे हे जंगल खूप दाट आहे. इकडून जात असताना सांभाळून जा. आजूबाजूच्या झाडांना हात वगैरे लावू नका, कारण की त्याच्यावर साप वगैरे असू शकतात. इथे पोचतो. इथे पाल्यावर आपल्याला हे समोर दृश्य पाहायला दिसते. हे समोर जे दिसतं हे बीरा डॅम आहे, आणि ही जे या माझ्या उजव्या बाजूला आहे हे पूर्ण कुंडलिका व्हॅली आहे. आणि आपल्याला त्या स्पॉटवर जायचं आहे. ते लोक तिथे दिसत आहेत बघा. मे बी तुम्हाला गोप्रोने दिसणार नाही, पण आपल्याला त्या स्पॉटला तिकडे जायचं आहे. आणि त्याच्याच पुढे देवकुंड वॉटरफॉल आहे, आणि त्याच्या जस्ट या बाजूला रिंग वॉटरफॉल आहे. आणि आपल्याला इकडून असं आपल्याला पुढे जायचं आहे. हा व्ह्यू पहा, काहीच खतरनाक व्ह्यूज आहे. काय भारी वाटतं हे.
पाय खूप घसरतोय, मला तर सपोर्ट घ्यावाच लागतोय, नाहीतर खाली पडणार. साइड को बरोबर बीच में आ गया नाही जाणार. कुठलं का ते हां जाऊ दे, हा एवढंच राहू दे. पूर्ण जोरात हवा चालू असल्या कारणामुळे झाडं तुटून खाली पडलेली आहेत, म्हणून तिकडून येण्यासाठी त्रास होतोय. झाडं पकडूनच घ्यावं लागतं तिकडून येताना. मित्रांनो, इकडून अजून आणखी 5 मिनिटाचा ट्रॅक राहिला आहे आणि आपण जाऊन पोचू त्या पॉईंटजवळ आपल्याला जिकडे जायचं होतं. खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे आता. 1 तासच्या ट्रेकिंग नंतर आपण येऊन पोचतोय आपल्या डेस्टिनेशनवर. हे पहा, हे आहे कोकणाचा सावळ्या घाट. फायनली गाईज आपण येऊन पोचलो आहे सावळ्या घाटवरती. हे माझ्या मागे पाहत आहे आहे रिंग वॉटरफॉल, आणि या रिंग वॉटरच्या जस्ट बाजूला आहे देवकुंड वॉटरफॉल आहे, आणि माझ्या समोर हे बिरा डॅम आहे, जो देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेकिंग पॉईंट आहे. देवकुंड वॉटरफॉलला यायचं झालं तर तुम्ही असं या डॅमला असं गोल फिरून फिरून असं देवकुंड वॉटरफॉलकडे जाऊ शकता. आणि या बिरा डॅमच्या बाजूला एक कुंडलेगा व्हॅली आहे, आणि याच्या बाजूला एक अंधारवन आहे. पूर्ण असं आहे अंधारवन आहे. हे दृश्य आपल्याला या सावळ्या घाटावरून दिसत आहे. खतरनाक व्ह्यू आहे इथे. आता थोड्या वेळ मी इथे रेस्ट करतो. तोपर्यंत मी खूप सारे टाईमलॅप्स कॅप्चर केले आहेत, तर त्या टाईमलॅप्सचा तुम्ही आनंद घ्या. आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला इकडची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्या थ्रू तुम्ही या प्लेसला व्हिजिट करू शकता. अन्यथा इकडचं लोकेशन पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. त्या थ्रू तुम्ही इकडे या. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो बाय बाय.